नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागानं धाड टाकली आहे। 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आलेत। सलग 30 तास आयकर विभागानं ही कारवाई केली आहे। आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कर बुडव्यांचं धाबं दणाणलेलं आहे। सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागानं ही धाड टाकली आहे। सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी करण्यात आली आहे। 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। जप्त केलेली ही 26 कोटींची रोकड मोजण्यासाठी 14 तास लागलेत। रोकड मोजण्यासाठी 7 कार नेल्या गेल्या होत्या आणि सलग 30 तास आयकर विभागानं ही कारवाई केली आहे। नाशिकमधल्या सराफा व्यावसायिकांकडे कोट्यवधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं मोठी खळबळही माजली आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, ही संपूर्ण कारवाई नेमकी कशी झाली? नाशिकमध्ये जवळपास आपण बघतोय सराफ व्यावसायिकांवर ही आयकरने छापेमारी सुरू केली होती। आजचा तिसरा दिवस आहे आणि या छाप्यामध्ये जवळपास 26 कोटींची रोकड जी आहे ती हाती लागल्याची माहिती समोर येते। 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचा दस्तऐवज देखील या ठिकाणी जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। एकंदरीत ही कारवाई अजून देखील सुरू आहे। आयकर विभागाकडनं जी आहे ती अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर येत नाहीये। मात्र या छापेमारीमध्ये जवळपास 26 कोटींची रोकड जी आहे ती मिळाल्याचं समोर आलंय। नाशिक, नागपूर आणि जळगावच्या अधिकाऱ्यांनी ही जी आहे छापेमारी केल्याची माहिती समोर येते। ही कारवाई संयुक्तरित्या केली गेली आहे। जप्त केलेली 26 कोटींची रोकड मोजण्यासाठी जवळपास 14 तास लागले आणि या रोकड मोजण्यासाठी नेण्यात आलेल्या 7 कार आणि सलग 30 तास आयकर विभागाने ही कारवाई केल्याचं माहिती समोर येते। नाशिकात सराफ व्यावसायिकांकडे कोट्यवधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे आता सध्या एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।